सुरुवातीला एक पाद उत्तान पादासन केलात तरी चालेल, म्हणजे एक आसन एकच पायाचा, 1 2 40 पाय खाली, 3 40 पाय वर, 4 40 खाली. त्यानंतर उत्तान पादासन, द्विपाद उत्तान पादासन, म्हणजे दोन्ही पाय एकाच वेळेस 30 अंश मध्येच वर उचलून घ्यायचे आहेत. या स्थितीमध्ये पाय उचलले गेले पाहिजेत. जर तुमचे पाय वर असे उचलले गेले तर हे अर्ध आलासन झालं. त्यामुळे हे होते बरोबर उत्तान पादासन. या स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही थांबण्याचा प्रयत्न केला तर पोटाची चरबी बऱ्यापैकी वितळण्याचा प्रयत्न होतोय. पोटाची चरबी बारीक होणार. व्यवस्थित पोट होण्यासाठी, सुडौल पोट होण्यासाठी जास्तीत जास्त वेळा या आसनाचा वापर करू शकता. रिलॅक्स. पुढचं आसन कोणतं आहे? पूर्ण हलासन. पूर्ण हलासनच्या वेळेस हे झालं अर्ध हलासन. ओके, अर्ध हलासन म्हणजे काटकोनात तुमचे दोन्ही पाय वर, आणि पूर्ण हलासन म्हणजे दोन्ही पाय तुमचे पूर्णपणे मागे टेकवण्याचा प्रयत्न. हे झालं पूर्ण हलासन. त्याच्या पुढचं आसन कोणतं आहे? कर्णपीडासन. म्हणजे आपले जे कान आहेत त्यांना ढोपरं टेकली पाहिजे. या स्थितीमध्ये फोल्ड करायचे आणि हा पाय तुमचा कानांना असा टच करण्याचा प्रयत्न करा. पाय फोल्ड करून घ्यायचे या स्थितीमध्ये. नौकासनच्या वेळेस दोन्ही पायाचे गुडघे आहेत त्याच्या बाजूला तुमचे दोन्ही हात असे ठेवण्याचा प्रयत्न करायचे. हे झालं नौकासन. या स्थितीमध्ये तुम्ही थांबू शकला पाहिजे. या स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही जर थांबलात तर पोटावरती बऱ्यापैकी ताण येत असतो. व्यवस्थितपणे पोट होण्यासाठी फायदेशीर. पुढचं आसन कंदरासन. कंदरासनच्या वेळेस दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे, दुमडून घ्यायचे आणि खांद्यांच्या सहाय्यावरती पूर्ण पोट वर उचलून घ्यायचं. या स्थितीमध्ये हे झालं पोट वर 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 उचललं गेलं पाहिजे या स्थितीमध्ये. हे झालं कंदरासन. पुढचं आसन सेतुबंधासन. या स्थितीमध्ये काही वेळा कंदरासनला सेतुबंधासन देखील म्हटलं जातं आणि काही वेळा सेतुबंधासनला कंदरासन देखील म्हटलं. आता सेतुबंध आसन म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हाताने सपोर्ट द्यायचं. सेतू म्हणजे ब्रिज, आपल्या शरीराचा ब्रिज करायचा आहे आणि त्याला सपोर्ट द्यायचा. काही वेळा सेतुबंधासन अशा प्रकारे केलं जातं, अशाही प्रकारे म्हटलं जातं. ही स्थिती तुम्हाला माहिती पाहिजे आणि दोन्ही पाय फोल्ड करून देखील सेतुबंध आसन माहिती पाहिजे. ओके, रिलॅक्स. पुढचं आसन पाद अंगुष्ठ नासा स्पर्शासन. आता फक्त उजवाच पाय वर उचलून घ्यायचा. पहिल्यांदा दोन्ही हातात पकडायचा घट्ट. पायाचा जो अंगठा आहे तो नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. त्यानंतर पाय परत खाली सोडायचा आहे. दुसरा पाय डावा पाय घ्यायचा आहे. डावा पाय अंगठ्याला नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर द्विपाद पाद अंगुष्ठ नासा स्पर्शासन म्हणजे दोन्ही पाय असे घट्ट पकडायचे आणि नाकाला स्पर्श करायचा. या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्यायचे. ही स्थिती तुम्ही गाठू शकता. रिलॅक्स. पुढचं आसन दीर्घ नौकासन मध्ये दोन्ही हात वर पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही पाय वर आणि संपूर्ण शरीर असं उचललं गेलं पाहिजे. या स्थितीमध्ये हे झालं दीर्घ नौकासन. पायांची बोटं बाहेर येईल बाजूने आणि हातांची बोटं देखील बाहेर येईल बाजूने. या स्थितीमध्ये पुढचं आसन पद्मासन. ते तुम्हाला माहितच आहे. ओके, पुढचं आसन पाठीवरचं पुढचं आहे तर बघा पद्मासन घेऊया आणि योग मुद्रासन. ते होता बसूनच आहे, काही हरकत नाही. अजून आता पाठीवर झोपून ज्यावेळेस असतो त्याच्या पुढची आसनं करणाऱ्या बसून असतील तर उजवा पाय फोल्ड करूनच घ्यायचा. डाव्या कुशीवर वळायचंय आणि नंतरच आपण उठून बसायचंय. लक्षात विषय म्हणजे पोटावरची आसनं किंवा इतर बसून आसन असतील तर आपण ज्यावेळेस बदलतो स्थिती. आता पाठीवरची सगळी झाली बरोबर ना? ओके, आता तुमची प्रॅक्टिस सगळा. चला, सर्वांगासनसाठी पाठीवर झोपून घ्या सर्वांनी. गुरुकडे पाय नको, म्हणजे स्टेजकडे पाय नको.